देवाच्या आनंदानं देवाच्या सुखानं ते सुखी व्हायला पाहिजे. आणि असा सुखी झालेला पुरुष परत कधी काय होत नाही, दुःखी अवस्थेला पोचत नाही. म्हणून परमार्थ हा स्वानंदासाठी आहे, सुखाच्या आता प्राप्ती असं म्हणावं लागतं महाराज. प्राप्ती वगैरे काही परमार्थामध्ये नाही. स्वतःच अगदी अंतःकरणावर महाराज सदैव नजर ठेवत चित्त शुद्ध करत राहायचं. चित्त शुद्ध झालं की तेच चित्त स्थिर होतं आणि त्याच चित्ताचा चैतन्यात लय होतो. यासाठी आपली प्रक्रिया करत 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 राहायचं. याच्यासाठी फार कष्ट घ्यावे लागत नाहीत, फक्त साधकानं स्थिर राहायला शिकायला पाहिजे. साधक जर चंचल फिरायला लागला वैषयिक सुखाच्या मागं, कारण आम्हाला वस्तू आणि व्यक्ती भुलवतात. वस्तू निरपेक्ष आणि व्यक्ती निरपेक्ष आनंद आहे. आमचा भौतिक आनंद वस्तूवर अवलंबून आहे, व्यक्तीवर अवलंबून आहे. एखादी वस्तू गेली हातातून आम्ही दुःखी होतोय, एखाद्या व्यक्तीनं आम्हाला त्रास दिला तर आम्ही दुःखी होतोय. म्हणून व्यक्तीवर आणि वस्तूवर हा आनंद अपेक्षित असू नये, म्हणून याला निरपेक्ष आनंद म्हटलेला आहे. हा विषय निरपेक्ष आनंद आहे, पदार्थ निरपेक्ष अस्तित्व आणि ज्ञेय निरपेक्ष ज्ञान, म्हणून त्याला सत्य चित्त आनंद असं म्हटलेलं आहे. आणि असा सच्चिदानंद पांडुरंग परमात्मा आहेत, तशी जीव देखील सगळे सच्चिदानंद व्हावेत अशी तुकोबारायांची इच्छा आहे. म्हणून लौकिक वैषयिक सुखाकडे माणसानं फार भुलू नये, कारण पशुपासून इंद्रापर्यंत एकाच कोटीतला आनंद भोगतात. पशुपक्षी जीव आहेत. तुम्ही आम्ही मानव जीव दशेत जरी मोडत असलो तरी मानव शरीर आहे आम्हाला जीव म्हणतात. जीव हे पशुपक्षाला म्हटलं जातं महाराज, पण जीवापेक्षा उच्च भूमिका आमची आहे. पण तरी देखील मानवात विवेक आहे. विवेकानं महाराज ऊर्ध्वगतीला गेलं पाहिजे, उंच चढलं पाहिजे. ऊर्ध्वगमी सा विद्या या विमुक्त ये. उंच जाणं म्हणजे महाराज उत्तीर्ण होणं, अधोगामी जाणं म्हणजे अधोगती होणं. आपण ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, सत्वगुणानं वर 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 वाटचाल करायची. आणि परमार्थासाठी सत्वगुणाची वाढ अपेक्षित आहे. सत्वगुण वाढण्यासाठी चित्तशुद्धीसाठी प्रयत्न करायचे. देवासाठी प्रयत्न करायची गरज नाही, संतांच्यासाठी करायची तर अजिबात गरज नाही. आपण चोख झालं, अवस्था आपली झाली की महाराज आपल्याला व्यवस्था अनुकूल होईल अगर न होईल. परमार्थ हा मनस्थितीवर आहे, परिस्थितीवर अवलंबून नाही. कोणत्याही संतांचं चरित्र घ्या, परिस्थिती त्यांना काही बिघडू शकली नाही, मनस्थिती मात्र त्यांची त्यांनी सांभाळली. मनस्थिती बिघडल्यामुळं देवाला माणसं मारावी लागली. काय देव तिकडच मारीत आलता सरास एक सगळे असणे. मामा कंस महाराज नात्यानं मामा असून मनस्थिती बिघडली म्हणून मारला. दक्षानं सासऱ्याला का मारला? शंकराला. भगवान शंकराने दक्षाला मारला. याचं कारण काय हो? ह्या गोष्टी अशा फक्त नात्यागोत्यात मांडल्या जातात. मनस्थिती